सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 28 एप्रिल 2026. पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. झेडपीच्या स्वीकृत पदासाठी इच्छुकांची फिल्डिंग. सुमारे 6 सदस्यांची होणार निवड. ग्रामविकास विभागाची अधिसूचना प्रसिद्ध. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली स्वीकृत सदस्य नियुक्तीची पद्धत पुन्हा सुरू करण्याच्या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा झेडपीत सुमारे 6 सदस्यांची वर्णात लागणार असल्याने इच्छुकांनी आपल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे झेडपीच्या स्वीकृत सदस्यपदी कोणाला संधी मिळण्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नेरच्या पाण्यासाठी पुसेगाव येथे रास्ता रोको. शेतकरी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. नेर तलावातून येराळा नदी व कालव्याच्या पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे पक्ष पुसेगाव तालुका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी शिवसेनेचे उद्धव ठाकरे पक्ष, जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शेतकरी, नागरिक उपस्थित होते. जिल्ह्यात खत विक्रीची 2,500 दुकाने बंद. खत विक्रेत्यांचा बेमुदत संप. खरीप हंगामावर परिणाम. राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी खत, बियाणे व कीटकनाशक खरेदी सोमवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे 2,500 कृषी सेवा केंद्रे बंद राहणार आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना खते व बियाणे उपलब्ध होणार नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होणार आहे. कंपन्यांकडून लिंकिंग पद्धत राबवली जात आहे. त्यामुळे रासायनिक खतांसोबत इतर अनावश्यक उत्पादने जबरदस्तीने घ्यावी लागतात. त्यामुळे विक्रीने होणाऱ्या उत्पादनांचा साठा वाढून आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची तक्रार विक्रेत्यांनी केली आहे. नाणेगाव तालुका पाटणजवळ भीषण अपघातात बापलिकेचा मृत्यू. दुसरी लेख गंभीर. दुचाकीने मोटरची धडक होऊन झालेल्या अपघातात बापलिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याच अपघातात 6 वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली असून नाणेगाव गावठाण तालुका पाटण परिसरात हा अपघात झाला. नितीन आत्माराम पाटील व 36 आणि शिवन्य नितीन पाटील 9 दोघेही राहणार माझगाव तालुका पाटण असे या दुर्दैवी बापलिकेचे नाव आहे. तर अवनी नितीन पाटील वय 6 असे जखमी मुलीचे नाव आहे. कार चालक वैभव निवास पाटील राहणार चाफळी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाफळी विभाग सडा दाडोली येथील 9 दाम्पत्य अपघातून सावरत असताना माझगाव येथील बापलेकीच्या अपघाताने पुन्हा कारणीभूत असणाऱ्या सदोष एकदा हादरला आहे. अपघातात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. फलटण येथे आमदारांच्या बंगल्यासमोरच बनावट पोलिसांनी वृद्धेला लुटले. हातचलाखीने फसवणूक करत सुमारे 1,30,000 रुपये किमतीचे दागिने लंपास. कराड येथील अशाच प्रकारच्या चोरीनंतर पोलिसांनी कोणताही बोध घेतलेला दिसत नाही. पोलीस असल्याचे भासून करून ममतेने एका 71 वर्षीय वृद्ध महिलेच्या हातचलाखीने फसवणूक करत सुमारे 1,20,000 रुपये किमतीचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे हा प्रकार फलटणचे आमदार सचिन पाटील यांच्या बंगल्याच्या गेट समोरच घडला. शोभा विनायकराव खलाटे व 71 या शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे व्यायामासाठी चालायला गेल्या होत्या. सकाळी सोने 9:15च्या सुमारास त्या आमदारांच्या बंगल्याजवळ पोहोचले असता 30 ते 35 वयोगटातील 2 अनोळखी व्यक्ती जवळ आले. त्यापैकी एकाने स्वतःला पोलीस सदस्य सांगत बनावट ओळखपत्रही दाखवले. तसेच पुढे चोरी झाल्याचे सांगत हातचलाखीने वृद्ध महिलेकडील सोन्याचे दागिने लंपास केले. काही दिवसांपूर्वी कराड येथील अशाच प्रकारच्या चोरीनंतर पोलिसांनी यातून कोणताही बोध घेतलेला दिसत नाही. राजवाडा चौपाटीवर शिस्त व स्वच्छता राखणार व्यावसायिकांचा सामूहिक करार, पालिकेला निवेदन. राजवाडा चौपाटीवर व्यावसायिकांमधील वादाने टोक गाठल्याने पालिका प्रशासनाने चौपाटी बंद ठेवण्याची सूचना केली होती. पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची सोमवारी भेट घेऊन चर्चा केली. नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांना 2,000 रुपये दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांनी एकत्र येऊन शिस्तीचे वातावरण निर्माण करण्याचा निर्धार केला असून तसे निवेदन सादर करण्यात आले आहे. आराये तालुका सातारा येथील कनेर डावा कालव्यात बुडून बसापावडे तालुका सातारा येथील व्यापाऱ्याचा मृत्यू. आराये तालुका सातारा येथील कनेर डावा कालव्यात पोहताना वाहून गेलेल्या घाऊक व्यापाऱ्याचा मृत्यू दुसऱ्या दिवशी आढळला. ही घटना दिनांक 21 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजता पाटणा माता येथे घडली. प्रवीण प्रकाश देशमुख वय 33 राहणार बसापावडे तालुका सातारा असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत चुलत भाऊ विकास मारुती देशमुख यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. राजीव हॉटेल सातारा येथे पार्किंग मधून दुचाकी चोरी. सातारा शहरातील राजीव हॉटेलच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीची घटना घडली आहे. दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. याबाबत सचिन सदाशिव चौधरी वय 44 हॉटेल मॅनेजर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मलकापुरात धाडसी घरफोडी 6.5 दातांचे दागिने लंपास. सेफ्टी दरवाजा कडेकोंडा तोडला. मलकापूर तालुका कराड येथील शोभना आर्किटेक्ट इमारतीतील एका फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करून सुमारे 6.5 लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सुवर्ण विकास पवार वय 40 राहणार मलकापूर यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. लोणंद रेल्वे स्थानकाजवळ तरुणाचा धावत्या रेल्वेखाली मृत्यू आणि नैसर्गिक मृत्यूची नोंद. लोणंद तालुका खंडाळा येथे रेल्वे स्थानक परिसरात एक 31 वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 25 एप्रिल 2026 रोजी पहाटे उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार धीरज प्रकाश जयमाळी व 31 राहणार गोटेमाळ लोणंद तालुका खंडाळा जिल्हा 17 हे लोणंद रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे किलोमीटर क्रमांक 9302 येथे धावत्या रेल्वेखाली सापडले. ही घटना सकाळी 4:55 वाजण्याच्या घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मिरज रोहयो पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा,
कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.